नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. दिवस दुसरा गावाकडे आहे आणि गावाकडे आल्यानंतर थोडी घरची पण कामं करावी लागतात नित्य नियमाप्रमाणे. आता थोडंसं जनावरांना वैरण घेण्यासाठी चाललो आहे शेताकडे. शेतकरी माणूस आहे त्यामुळं थोडंफार घराकडे पण लक्ष द्यावं लागतं, शेतीकडे पण लक्ष द्यावं लागतं. मुंबईत गेलं की मुंबईकर व्हायचं आणि गावाकडे आलं की गावाला माणूस बनून जायचं. माझ्या मागे बघत असाल की देवालय आमच्या लिंगाचं देवस्थान बोलतात ना. आणि एक मिनिट, टॉम्या आहे. टॉम्या चल चल की रे. टॉम्या म्हणजे आम्ही जिकडं जातो आहे तिकडं टॉम्या येतो. आमचं हे ग्राम दैवत ज्योतिबाचं मंदिर आहे. मस्त असं वातावरण आहे, पक्ष्यांचा किलबिलाट जिकडे तिकडे चालू आहे. देवाचा झेंडा फडकतोय. का रे थांबलास टॉमेश्वर? लोकांनी भुईमुग वगैरे काढलेला आहे, आम्ही देखील भुईमुग काढला. आई म्हटली चला जरा शेताकडे जाऊन या, त्यामुळे आम्ही आता शेताकडे चाललो आहे. आणि आमच्या शेताकडे जाण्याचा रस्ता, इथं ऊसाची लावण चालू आहे. ऊस लावलेला आहे ॲक्च्युली. ऊस जो आपण खातो तो ऊस कशा प्रकारे लावला जातो हे बघा. ऊसाच्या अशा सऱ्या काढल्या जातात आणि त्याच्यात ते डोळा पद्धत असते, त्या पद्धतीनं तो ऊस लावला जातो. 2 डॉगे आता आलेले आहेत, एक शेजाऱ्यांचा एक आमचा. हे ऊसाची खोडं इथं टाकलेली आहेत. जे म्हणजे ओप्यामध्ये असतं ते पहिले काढावं लागतं, सगळं व्यवस्थित ओपा साफ करावा लागतो. काय रे काय झालं रम्या? आणि मावळ तिचा सूर्य, मावळ तिकडे झुकताना. गावाकडं आलं की गावाकडचं मित्रांनो, ॲक्च्युली हा माझा पहिलाच असा एपिसोड आहे की जो विदाऊट म्युझिकचा होतो आहे. गावी आलो आहे थोडंसं, त्यामुळे या VN ॲपवरतीच हे एडिटिंग माझं करतो आहे, तर थोडं सांभाळून घ्या. हा नॉन म्युझिक सगळा हा एपिसोड क्लिअरिटीमध्ये होणार आहे, तर थोडं सांभाळून घ्या. आणि ह्या शेताचं नाव आहे बाग शेत. इथं ही काजूची झाडं आहेत. आई हे कसलंही झाड आहे? आई आय हे कसलं झाड आहे? हे झाड कसलं आहे? हे जे म्हणजे अशी सोलटल्यासारखं झालंय ते. आईला आमच्या सगळी A to Z, मला पण पहिली नावं माहिती होती, तर मुंबईतच खपतोय ना आपण कामधंद्यासाठी स्वतःला. या गोष्टी असं का म्हणतोय मी, कारण की यार किती वर्ष अजून बाहेर आपण काम करायचं आहे. एवढं निसर्ग सौंदर्याने नटलेला माझा गाव. आणि मॉम कहाँ है अपना मूग? हां, अरे बापरे, अच्छा हा आपला मूग आहे. मित्रांनो बघत असाल काय बुजगावनं लावलंय पप्पाने. माझे पप्पा इथं रखवालेले येतात. आमचं पप्पा रात्रभर इथं रखवाली करतात, कारण की जनावरं हे खातात ना येऊन, गहू वगैरे. आमच्याकडे गव्या रेड्याचं प्रमाण जास्त आहे ॲक्च्युली. काय काजूची झाडं आहेत, ही सगळी काजूची झाडं आहेत. निलगिरीचं झाड आहे, आंब्याची झाडं आहेत. आता आमच्या पप्पांची हे दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आणि मी माझ्या शेतामध्ये घेऊन आलो आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, मार्चची 1 तारीख आहे आज. आणि गावाकडे आलो आहे. गावाकडे आल्यानंतर आई बोलली की थोडंसं शेतात जावे. शेतात देखील बघा आम्ही काय मेहनत करतो, काय काय पिकवतो आहे, काय काय घेतलं हे जरा बघून घ्या. ऊसाची कामं झालेली होती, ऊसाच्या शेतात पुन्हा ऊसाची कामं चालू झालेली आहेत. पण आता हे जे आहे ते भुईमुग, ज्या शेंगा आपण खातो, काय मुंगफली, तर ते पीनट्स जे आपण खातो त्याची शेती आमची. लाल भाजी देखील आलेली आहे याच्यात. आईने भाज्या देखील मध्ये घेतल्या आहेत. आणि आता आम्ही आता बसून 2-4 झाडं खराब केले काय त्याला नेहमीची सवय, कारण तो रखवारीला येतो रात्रभर पप्पांबरोबर. आणि हां, तुम्हाला सांगायचं राहिलं की पप्पा माझे जे येतात ते इथं रात्रभर ह्या झोपडीमध्ये असतात. ही छोटीशी झोपडी केलेली आहे, कारण की जनावरं आल्यानंतर इथं आवाज करायचा. इथून झालं की थोड्या अंतरावर आणखीन 1-2-3 झोपड्या अशा आहेत, म्हणजे लोक कनेक्ट आहेत, एकमेकाला आवाज देतात.
रात्रीचं. ही ऊसाची शेती खाली बघत असाल, ही काजू आहे. आणि त्या शेतीमध्ये आपण आता मध्ये पप्पानी हे काय ते कपडे वगैरे बांधल्यात. कपडे यासाठी बांधल्यात कारण की जनावरं जर आलीत तर ती आवाजानं पळून जावी आणि ह्याला असं वाटावं की याला घाबरावी थोडंसं, यासाठी प्रिकॉशनसाठी घेतलं आहे. आणि शेतीची राखण करायची तर अशा पद्धतीने करायचं असतं. त्यामुळं हे छोटंसं आता ऊस आम्ही भुईमूग लावलेला आहे, त्याच्यात लाल भाजी घेतली आहे ना. आई पण याच्यात रान लई उगवायला आहे, कारण रान काय होतंय माहिती आहे का, बरेच दिवसानंतर एकतर गावी येतो आपण. 3-4 महिन्यानं गावडे येणं असतं. शहरामध्ये रोज उठायचं, गाडी घ्यायची, ऑफिसला जायचं, ऑफिसवरून पुन्हा घरी यायचं, हा नित्यनेमाचा आपला कार्यक्रम असतो. पण ज्यावेळी गावाकडे आलं ना की असं धाप लागते, होतं ना तसं होतं. कारण पहिल्यासारखी आता सवय राहिली नाही, बऱ्याचशा गोष्टी बदलल्या. ज्या गोष्टी आम्ही आता या बांधावने आम्ही खेळायचो, इथं बागेत आहे बरेच वर्ष झाले नाही. आम्ही शेतकऱ्याचं आहे की नाही, काय बरेच वर्ष झाले शेत पिकवायचो आम्ही. आता आम्ही चाललो आहे जनावरांना वैरण घेण्यासाठी. वैरण म्हणजे काय की भात शेती जी आम्ही करतो, त्या भात शेतीचं जे भात काढल्यानंतर जे बाकीचं राहिलेलं असतं, ते जे भाताची लोंबं म्हणा किंवा भाताचं काय बोलतात ना, भाताचं गवत राहतं आहे, तर ते गवत आम्ही जनावरांसाठी सेव्ह करून ठेवतो. आता तुम्हाला माझ्या मागे बघत असाल, हे बघा इथं असं या वळ्या, आमच्याकडे ओळ्या म्हणतात, वळ्या म्हणतात त्याला. तर अशा वळ्या रचलेल्या आहेत आणि त्यातनं गवत घेऊन जायचं. कुत्रं बघितलं काय कसं मजा करतं त्याच्यात, असं आहे. हा आहे गावचा माहोल, काय भारी वाटतंय. त्या गोष्टी मजा येते गावाकडे. एकमेव येण्याचं कारण म्हणजे की अशा गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात, बघायला मिळतात, करायला भेटतात आणि आपल्याला गोष्टी जगता येतात. हेच आपलं भाग्य म्हणायचं, बाकी काय. चल रे रम्या, चल कम ऑन. आणि आता माझ्या गावच्या ज्या मॅचेस वगैरे चालू होत्या, वडाचं वावर म्हणून आहे, आणि तिकडे बघत असाल पूर्ण घनदाट जंगल, इकडं जंगल, इकडं जंगल, जंगलानं पूर्ण वेढलेला हा माझा गाव. आई खूपच दूर गेली चालत चालत. आई सड लागला असता बघ, सड आहेत ना, सांभाळ. प्रत्येकाच्या शेतामध्ये प्रत्येकजण अशी ही होळी रचून ठेवतो की उन्हाळाभर यायचं आणि इथून असं हे बघ टॉम्याने जंप कुठं मारली बघितलं का. अरे बाप रे बाप, आई बघ टॉम्या काय करायला आहे लोकांच्या होळीवर. अरे 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 हा नाटकं करायला आहे, हे माझ्या व्हिडिओ यायसाठी, हा व्हिडिओसाठी करायला आहे सगळं नाटकं. पक्का शाणा आहे टॉम्या. बघ ना गावची गाडी दिसते का तुम्हाला. गावात ठराविक वेळा अशी गाडी येते. चल रे नाटकं नको करूस, चल नॉन सायन्स. गावठी कुत्रा आहे, झोपत नाही अजिबात. जिथपर्यंत पप्पांना हे होत नाही ना, म्हणजे काही जरी आलं शेतात तर लगेच वरडून हे करून टाकणार पूर्ण. इथं पण एक होळी होती, सावरीचं झाड. भाताचा कोंडा, भाताला वारा इथंच दिलेला आहे कोणीतरी. आणि या शेताचं नाव आहे घुंगुड ओपा म्हणून. आणि हे तुम्हाला दिसत असेल 5 आमच्याकडं
या मजा कुठंच येत नाही तो, अशी मजा कुठे येत नाही. आता आम्ही आलो आहे घुंगुड ओप्यामध्ये. गावाकडे आले की या गोष्टी आम्हाला बघायला अनुभवायला भेटतात. तुम्ही पण कुठल्या तरी शेतकऱ्याचीच मुलगी असाल, मुलं असाल, तुमच्या देखील आई वडिलांनी नाही पण आजोबांनी पंजोबांनी कुणीतरी शेती केलीच असेल ना. कुणी काही सगळे श्रीमंत असतात असे नाही. माझे सगळे व्ह्युअर्स आहेत, सगळे सबस्क्रायबर आहेत, ते नक्कीच शेतकरी कुटुंबातील असेल, कोणी सोशल वर्कर असेल किंवा कोणी सामाजिक कार्य करणारे असतील, कोणी पॉलिटिक्स असतील, कोणी वॉटेवर, कोणी पण वेगवेगळी लोकं माझ्या चॅनलशी जोडली गेलेले आहेत. त्यांनाही मला दाखवताना खूप आनंद होतो की मी माझं छान काय बोलते भारी वाटतंय. शेताकडे आलो आहे. पावसाळ्यात तिथं लावण असायची, भात लावणी यायची, कष्टानं सगळ्या गोष्टी घरापर्यंत पोचल्या. आणि राहिलाय तो मागे बघत असाल जनावरांसाठी चारा, म्हणजे ह्याला काय आम्ही तो वैरण, ती वैरण घेण्यासाठी आम्ही आलो आहे. आणि आता टॉम्या आराम करतोय, रोशनी त्याच्याशी खेळते, काय हा कोंडा आहे भाताचा. तर ब्लॉग बघतात, तुमच्याशी जोडला गेलो आहे आणि तुम्हाला हे माझं भाग्य. मी समजतो की माझी शेती, माझं घर, माझा गाव, माझं निसर्ग सगळा मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. याचा मला अभिमान आहे आणि भारी वाटतं आहे. आई आता गवत काढणार आहे आणि त्याचा भारा बनवणार आहे, तुम्ही बघत असाल. कामं करूया मित्रांनो. तुम्हाला सगळ्या गोष्टी या दाखवत थोडा आईला मदत करतो, कारण 2 भारं बांधायचे होते. एक मी घेणार, एक आहे, आणि रोशनी आम्हाला मदत करणार. कुठनं ओढू दुसरा जातो तोंडात. म्हशी आहेत 4 म्हशींसाठी बघते. बस झालं तेच की, माझ्यावर जास्त नको. जरा काढू. आता भारा बांधणार आहे मी. घेतले तिकडून येणार असं. ऐसा भारा बांधेगा, हाँ माँ बोल रही है ऐसा भारा बांधेगा, ये दूर घेगा, चलेगा. घेंगा. आई सबस्क्रायबर तुला बघतायत, त्यांना काय सांगशील? काय सांगायचं? सांग ना काय. तुम्ही पण भारा घेंगा. आता काय करणार आपण? आता भारा बांधून घरला जायचं. आपल्या काय करायचं? त्या बाहेर आता माझं डोकं जाणार आहे आतमध्ये. जाणार. कसं जाईल? आल्या रस्त्याने जायचं. नाही इथं जायचं. शॉर्टकट काढ बाई. सोड लय दर पुढे ते. ऍक्च्युली त्याच वेळी वह्या जर वरती नाही चालणार नाहीत. मग कुठल्या न्यायचं जायचं ट्रॅक्टर नाही म्हणून सकाळचं खायचं रे. एक भारा रेडी झालेला आहे आणि मी उचलतो. हां ठेव. कशाला तू सुटलास? दुसरीवर काय टावेल बांध. तुला पण घ्यायचं ना. हा हा माझा आहे. टोम्यानं कनी एक हरकत केली आहे बघा. टोम्या, हा टोम्या आलाय, हा पण मेंबर आलाय. टोम्यानं बघा ना हरकत काय केल्या. हा स्वतःला करते सगळा मस्ती मस्ती. कोंड्यात खेळलाय.
नसता उगीच आता आता आणि झालं ना का अजून लोळून मुद्दाम घेणार का आता मी अजून झाडाय पाहिजे म्हणून नाही तेच ना तसंच आगाव झालाय ना तो आगाव झालाय टोम्या दाखवतोय मी इथं खेळतोय ना टोम्या तो आपल्याला दाखवतो ग शहाणा आहे तो इथे मी होता एवढसा आता मोठा झाला खूप छोटा होता त्यावेळी आणला होता आम्ही सगळी घरातली कामं करतो सगळी घरातली कामं अंग झाड रे आळस द्यायचं राहून देतो अंग झाड आता? मग खाजवत बसशील अंग झाडा अंग झाड की रे ते अंग झाड ते गुड सरी शाबाश ऐकतो सगळं हा पार्टनर आहे ना त्याचा आहे तो आई काढू काय धर ग ए बाई धर काढतो मी दोघांच्या पटकन होईल वा मेरे को बोलो ना यार तुम दुसरं काढू नको फटाफट जा चला ना घरला पण जाऊया झालं की आता आई आजच घेऊया का बघा घरला सगळं काय हो आजच घरला घेऊया का बघा विवस लय ताकद आले विवसला आमच्या येस मित्रांनो आपण शेतकरी पुत्र आहोत मागे नाही हटायचं आपण शेतकरी पुत्र आहोत आपण मागे नाही हटायचं प्रत्येक कामात हिरिरीनं भाग कुठलंही काम द्या आपल्याला कमी कधीच वाटत नाही दिस इज माय मॉम ये मेरी मम्मी है ये मेरी मदर है आणि ही माझी सगळं मम्मीचं पप्पाचं काम आहे आहेच ना आणि हे सगळं जे करतात ना माझ्या आईनी पप्पाच करतात 4 म्हशी बघणं 4 म्हशींचं सगळी देखभाल एवढी शेती सगळी करणं आता भुईमुग सुद्धा आहे 4 म्हशीच्या 2 म्हशी दूध देतात 3 म्हशी सॉरी आईला 3 म्हशी देतात आईला बा मला आज समजलं मित्रांनो आणखीन एक म्हस आपली दूध देते म्हणजे आपण त्या कामाच्या धावपळीत शहरातल्या कामाच्या ह्याच्यात ना आपल्या घरामध्ये आपले बिचारे आई बाबा 3 म्हशी दूध देतात आपल्याला 3 म्हशी दूध देतात 4 म्हशी टोटल आहेत एक टॉमी आहे आपला जो आपल्यासोबत संगती असतो संध्याकाळी नाईट शिफ्ट आहे त्याची पप्पांसोबत रखवालीला आणि आई माझी बिचारीनी पप्पा हे दोघं जण एवढं हे रान फुलवतात आणि मोठ्या कष्टानं घरी हे करतात भात मळतात आणि भात शेतीचं हे जे आहे चारा म्हणून आम्ही उपयोग करतो हे आहे कटकीचं झाड मित्रांनो हे कटकीचं झाड आहे कटकीचं झाड एवढं स्ट्रॉंग असतं हे आहे ना एकदम तुटताना तोडताना सुद्धा लय नाकीनं होत आहे ते सुद्धा आता कटकीचं झाड आहे पण बघा ना गाठी कशा आहेत कुऱ्हाडीचे घाव जरी घातले तरी ते झाड तुटणार नाही एवढं स्ट्रॉंग झाड असतं आणि हा झाडं शेतात असायलाच पाहिजेत झाडं नाहीत तर मजा नाही पुरा जंगल आहे आमच्याकडे निसर्गाचा खूप सारा असा खजाना माझ्या गावाला लाभलेला आहे आणि बघत असा जरा काय होतंय एवढंच होतंय की उडणार होतं आग उठते ना थोडीशी म्हणजे कसं होतं थोडीशी खाज येते जास्त काय नाही आता गेलो की आम्ही पुन्हा एकदा आंघोळ करू पण भारी आहे त्या गोष्टी करायला पाहिजे गावात आला तर फक्त व्हिडिओ पुरतो मला हे सगळ्या गोष्टी करत नसतो मी येतो माझ्या आईला मदत करतो कुठनं जाऊया इथून जाऊया इथनं चल मग मधल्या वाटेन का इथनं जाऊया इकडे गेलं की आणि लांब फिरा इथनं मधल्या वाटण जाय नको मग हेच की मधल्या वाटेन जुने आपण पावसाळ्यात म्हणजे रस्त्यानं जायचं वरती बर ते दाखवायचं होतं थोडंफार दाखवलं चल आहे तिकडनंच
औदुंबराचं झाड अडकलं. बाबाले तर मित्रांनो गावाकडे आलो आहे त्यामुळे मोबाईलवरतीच हा एपिसोड एडिट केला आहे. काही चुकी झाली असल्यास क्षमा असावी, पण एन्जॉय करा हा एपिसोड. विदाऊट म्युझिक आहे. तर चला मग तुमची रजा घेतो. काळजी असावी.